with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी विषय मराठी प्रेझेंटेड बाय मिसेस सिसिलिया अल्मेडा. कविता क्रमांक 3 प्रभात भाग 4 कवी किशोर बळी. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कृती स्वाध्यायाविषयी माहिती मिळवत होतो आणि पहिल्या प्रश्नाविषयी आपण काही कृतींची माहिती तिथे मिळवलेली आहे. आज आपण दुसऱ्या प्रश्नावर आधारित ज्या कृती आहेत, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, त्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न कवितेवर विचारले जातात आणि दोन्ही प्रश्न प्रत्येकी 8-8 गुणांसाठी असतात. हा जो दुसरा प्रश्न आहे, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला तिथे कविता दिली जात नाही, तर कवितेचा जो अभ्यास तुम्ही केलेला आहे त्याच्या आधारे काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथे दिल्या जातात, काही कृती दिल्या जातात आणि तुम्हाला त्याची उत्तरे लिहायची असतात. आता ह्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. पैकी इथे जे पहिले 2 प्रश्न आहेत ते प्रत्येकी 1-1 मार्कासाठी असतात आणि हे दोन्ही प्रश्न कंपल्सरी लिहायचे असतात. आता कोणते? तर कवीचं नाव. ह्या कवितेच्या कवीचं नाव काय आहे? तर कवी किशोर बळी. आणि ह्या कवितेचा विषय काय आहे? तर ह्या कवितेचा विषय आहे नवीन पिढीच्या कलागुणांचा विकास. हा जो पहिला आणि दुसरा प्रश्न आहे, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कंपल्सरी लिहावे लागतात आणि ह्या दोन्ही प्रश्नासाठी प्रत्येकी 1-1 गुण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. तिसरा जो प्रश्न आहे, कवितेतून मिळणारा संदेश, हा प्रश्न मात्र 2 मार्कासाठी आहे. आता ह्या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळालेला आहे? तर आपण कवितेचा अभ्यास केलेला आहे आणि मग मिळणारा संदेशही आपण अभ्यासलेला आहे. कोणता संदेश आहे? सगळे भेदभाव विसरून मानवता निर्माण करण्याचा व देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संदेश या कवितेत कवीने दिलेला आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो आहे खालील ओळीचा सरळ अर्थ लिहा. इथे तुम्हाला कवितेतील काव्यपंक्ती दिली जाते, एकच काव्यपंक्ती, आणि त्या काव्यपंक्तीचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. हा प्रश्न देखील तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. आता इथे कवितेतील काव्यपंक्ती दिलेली आहे. भव्य पटांगण बाग मनोहर फुला पाखरांचे जग सुंदर. आता ह्या कवितेचा सरळ अर्थ लिहिताना जसं काव्य सौंदर्य कृतीमध्ये आपण कवीचं नाव लिहिलं, कवितेचं नाव लिहिलं, तसं इथे देखील कवितेचं नाव आणि कवीचं नाव आवश्यक आहे आणि मग आपल्याला त्या ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. प्रभात या कवितेत कवी किशोर बळी म्हणतात की भव्य प्रांगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे. जणू ही सुंदर बाग फुलली आहे. फुले व पाखरे यांसारख्या माणसांचे हे सुंदर जग आहे. इथे प्रेमाचा सुगंध पसरलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न देखील तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, ही कविता आवडण्याची
वा न आवडण्याची कारणे लिहा. म्हणजे ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर ती का आवडली आहे, आणि जर कोणाला आवडली नसेल तर ती का आवडली नाही ह्याची कारणे तुम्हाला द्यायची आहे. ह्याही प्रश्नाला 2 मार्क आहेत. आणि ह्याचं उत्तर काय आहे, तर तंत्रज्ञानाच्या नवीन युगात नव पिढीच्या कलागुणांना विकासाची संधी देण्याची, आपापसातील भेदभाव विसरून मानवतेचे संबंध निर्माण करण्याचा व देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संदेश या कवितेत दिलेला आहे. नवीन स्वप्ने, नवीन आशा मनी बाळगत स्वतःची उन्नती करण्याचा विचार मांडल्यामुळे ही कविता मला फार आवडते. म्हणजे कवीचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला आवडलेले आहेत, आणि ते कोणते विचार कवीने मांडलेले आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे, आणि अशा प्रकारे आवडण्याची कारणे इथे लिहायची आहेत. 6वा प्रश्न आहे, पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. आता अशाच प्रकारचा प्रश्न पहिल्या प्रश्नाच्या कृतीमध्ये देखील आपण लिहिलेला आहे, आणि ह्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील. त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे, आणि ह्या 4 शब्दासाठी प्रत्येकी अर्धा मार्क, म्हणजे टोटल 2 मार्क्स. प्रभात, सकाळ, भव्य, विशाल, शिकवण, उपदेश, भेद, फरक. विद्यार्थ्यांनो, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण एकूण 6 प्रश्न पाहिले. त्यापैकी पहिला आणि दुसरा प्रश्न कंपल्सरी आहे आणि तो 1-1 मार्कासाठी आहे. आणि पुढचे जे 4 प्रश्न आहेत उर्वरित, त्यापैकी तुम्हाला तिथे 3 प्रश्न विचारले जातील, आणि त्या 3 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. ती 2-2 मार्कासाठी आहेत. म्हणजे एकूण 8 मार्कासाठी हा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता आपण थोडंसं ह्या कवितेवर आधारित व्याकरण आणि भाषाभ्यास ह्याविषयी माहिती मिळवूया. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्य प्रकार ओळखा. आणि मी तुम्हाला वाक्याचे प्रकार ऑलरेडी शिकवलेले आहेत. तर आता आपण थोडंसं रिव्हिजन करूया. पहिलं वाक्य, अरे रे, फार वाईट झाले. ह्या वाक्यात जर तुम्ही पाहिलं तर ह्या वाक्यामध्ये अरे रे ह्या केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे, आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे इथे दुःखाची भावना व्यक्त केलेली आहे, मनाला वाईट वाटल्याची भावना व्यक्त केलेली आहे. मग असे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या जातात आणि उद्गारवाचक चिन्ह असते, तेव्हा ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असते. दुसरं वाक्य आहे, मुलांनो रांगेत चला. ह्या वाक्यात जर तुम्ही पाहिलं तर मुलांना आज्ञा दिलेली आहे रांगेत चालण्याची, आणि म्हणून हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. तिसरं वाक्य आहे, तुला लाडू आवडतो का? इथे प्रश्न विचारलेला आहे, आणि म्हणून ह्याचं उत्तर आहे प्रश्नार्थी वाक्य. आणि चौथं वाक्य आहे, तो रोज व्यायाम करीत नाही. इथे एक साधं सुधं असं विधान केलेलं आहे. हे सिंपल सेंटेन्स आहे, आणि म्हणूनच ह्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. त्यानंतर पुढे आपण पाहूया विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्दामध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील, आणि त्याचं अपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. नव्या, जुन्या, ज्ञान, अज्ञान, सुंदर, कुरूप, प्रगती, अधोगती. त्यानंतर लेखन, नियमानुसार लेखन. म्हणजे तुम्हाला जे शब्द दिले जातील त्या शब्दामध्ये ग्रामॅटिकली मिस्टेक असतील त्या तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा तो शब्द लेखन नियमानुसार शुद्ध लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला दिलेला शब्द हा शुद्ध असेल,
आणि तो तुम्हाला शुद्ध करून लिहायचा आहे, म्हणजे करेक्ट करून लिहायचा आहे. आता क्षितिज ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्षला दुसऱ्या ईची मात्रा आहे, परंतु जेव्हा तो आपण करेक्ट वर्ड लिहितो तेव्हा त्या क्षला पहिल्या ईची मात्रा दिली जाते. आणि तो शब्द कसा लिहायचा तो मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. क्षितिज. प्रतिभा. आता प्रतिभा नव्हे प्रतिभा. तर तिला त जो आहे त्याला दुसऱ्या ईची मात्रा दिलेली आहे, तर त्याचा जो करेक्ट वर्ड आहे त्यामध्ये तला पहिल्या ईची मात्रा आहे. युग. युगमध्ये यला पहिला उकार असतो, पहिल्या ऊची मात्रा. गुण. गुणमध्ये देखील गला पहिल्या ऊची मात्रा दिली पाहिजे. अस्तित्व. अस्तित्वमध्ये स्त्रीला पहिल्या ईची मात्रा देणे आवश्यक आहे आणि म्हणून त्याचा करेक्ट वर्ड मी इथे दिलेला आहे, पहिल्या ईची मात्रा देऊन अस्तित्व. व्यक्तित्वामध्ये देखील तिला पहिल्या ईची मात्रा दिली पाहिजे आणि म्हणून तो शब्द मी तुम्हाला दुरुस्त करून दिलेला आहे, व्यक्तित्व. विद्यार्थ्यांनो, ह्या चौथ्या भागामध्ये आपण जो दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा विचारला जातो आणि व्याकरण व भाषा अभ्यास ह्याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मराठीच्या क्लासवर्क नोटबुकमध्ये ह्या सगळ्या नोट्स कॉपी करायच्या आहेत. धन्यवाद.